तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आणि हा जो व्हिडिओ आहे तो Instagramला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे CapCut ओपन करायचं आहे. त्याआधी जर चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता मी इथे CapCut ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला बीट मोड व्हिडिओ सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट मोड येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा. हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं. इथून आपले हे सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मोड आहे ना, त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीट मॅपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हे जे वेगवेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करा. अशा खाली थोडं स्क्रोल करा आणि रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथून फोटो ॲड करून घ्यायचा. ठीक आहे. फोटो ॲड केल्यानंतर 2 बटन इथून सेट करायचं. प्रत्येक बीटला इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो सर्व इथून बीटला ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. खाली येते तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण एक तुम्हाला PNG दिले इथून ॲड करायचं आहे. हे चिल्ल्यांत असेल शेवटपर्यंत न्यायचे. तर मी येथे काय करतो, सर्व फोटो बीट नाव इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव इथून ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट म्हणजे रॉक व्हर्टिकल तो इथून स्लाइड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच स्विंग बॉटमचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला स्विंग राईटचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला कंबोमधलाच बाउन्सी रशचा जो वेळ असेल तो स्लाइड करायचा. कंबोमध्ये हा जो वेळ असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच इथे स्लाइड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला त्याच्या पुढच्या फोटो असेल त्या फोटोला सिम्पली ना कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 2चा तो स्लाइड करायचा. कॉम्बोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 1चा तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच झूम 1चा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली मला ड्रॉप डाऊनचा तो स्लाइड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला 6 स्लाइड हा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच डिस्ट्रो अँड स्ट्रेचचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच वेव अँड स्लाइडचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लाइड अँड वेवचा जो व्हिडिओ असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना इनमधलाच ड्रॉप डाऊनचा तो स्लाइड करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचा. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं आहे. पहिल्यांदा जुटाल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचं आहे तो स्लाइड करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचा. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून हा जो आपला आहे ना 6 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. इथपर्यंत आणल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो आपला आहे ना 2 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली स्प्लिट्स ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं आहे तो स्लाइड करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. हा जो आपला 2 सेकंद तिथला फोटो आहे तेवढी छान इफेक्टची लेंथ असेल ते ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सेम इफेक्ट आपल्याला आहे ना सिम्पली 4 सेकंदातला जो हा फोटो असेल त्या फोटोला सुद्धा लावायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 6 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे त्या फोटोला सुद्धा इथून इफेक्ट लावायचा म्हणजे 3 लेअर मिररचा. हे तुम्हाला 4 सेकंदाचा आणि 6 सेकंदाच्या मागच्या फोटोला. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंदात जो तुम्हाला फोटो स्प्लिट केला आहे तेच आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे सेकचा आहे तो स्लाइड करायचा आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या वेळची लेंथ असेल 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथेच यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तो स्लाइड करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या वेळची लेंथ असेल सिम्पली
6 सेकंदात तिथला जो हा फोटो आहे तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.